नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शोल्डर जे आहे ते कशा पद्धतीने काढायचे आहे ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शोल्डर काढण्याची खूप सोपी पद्धत आहे। जसं की इथून इथपर्यंत शोल्डरचे माप घ्यायचे, जेवढं शोल्डर येईल त्याचा हाफ आपण घेत असतो। जसे इथं 10 इंच आलेलं आहे तर 10 इंच आपण हे शोल्डर घेत असतो आणि त्याचा हाफ म्हणजे 5 इंच घेत असतो। जर तुम्हाला समजत नसेल शोल्डर कसे काढायचे, ते तुमच्या लक्षात येत नसेल, नवीन शिकणारे जर असतील तर त्यांनी काय करायचं, जसं शोल्डर जे आहे तर ते आपल्याला डीप गळा जर असेल तर शोल्डर जे आहे ते आपल्याला कमी घ्यावं लागतं आणि हे जे आहे इथपासून इथपर्यंत मोजायचं आणि यामध्ये तुम्हाला अर्धा इंच किंवा पाऊण इंच मिळवायचं। शिलाईमध्ये किती जातं त्या हिशोबाने तुम्हाला याच्यामध्ये मार्जिन घ्यायचं आहे। त्यानंतर जसं की तुम्ही डीप गळा असेल तर 2.25 इंचावरच हे शोल्डर जे आहे ते त्या पद्धतीने मतलब गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 इंचावर ठेवायची आणि शोल्डर जे आहे ते 5 इंचावर ठेवायचं। अशा पद्धतीने जर केलं तर तुमचा जे शोल्डर आहे ते एकदम व्यवस्थित निघेल। आणि जसं की इथपासून इथपर्यंत मोजल्यानंतर ते पण अर्ध काढू शकता किंवा एवढं घेतल्यानंतर यामध्ये तुम्ही 1 इंच सुद्धा मिळवू शकता। जसं हे 2 इंच आलं तर 3 इंच किंवा इथून शिवणामध्ये इकडून आणि अर्धा इंच इकडून जातो। शिवणामध्ये कमी जात असेल तर तुम्ही पाऊण इंच घेतलं तरी चालून जातं। तर अशा पद्धतीने हे शोल्डर जे आहे ते तुम्ही काढू शकता। खूप सोप्या पद्धतीने मी शोल्डर काढण्याची पद्धत सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।